मित्रांनो, रोहिणी नक्षत्राला खूप तसा अवकाश आहे, साधारणतः 7-8 दिवस बाकी आहेत. पण असं असताना अवकाळी पावसाने जी कोकणात आता सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे जणू आता कायम आता पाऊस चालू राहतोय की काय असं तर आम्हाला वाटू लागलेलं आहे. आणि पण चला, ही काही ना सुवर्ण संधी वाटते. चला, आम्ही त्यातली एक सुवर्ण संधी साधतो. अर्थात पाऊस लागला म्हणजे पहिल्या पावसात जी काही खेकडी येतात ना, ती पकडायची मजा वेगळीच असते. ही खेकडी जशी काय जणू काय बिळावरती येऊनच थांबले असतात पावसाची वाट बघत. आणि मग काय, खवय्यांची तर ही एक खास पर्वणीच म्हणावी लागेल. आणि तीच आता पर्वणी साधण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत खेकडी पकडायला. बघा आता आमच्या सोबत बघा कशी मंडळी आहेत. ही आमची नेहमीची सगळी मंडळी. आणि तुम्हाला सांगतो, ही आमची नेहमीची मंडळी कायम आमच्या सोबत असतात. शेतीतले विविध प्रयोग दाखवत असताना ज्यांच्यासोबत आम्ही वावरत असतो असे ऑलराऊंडर कोकणचे हे सगळे आमचे मेंबर. आज बघताय आमचे चुलते लक्ष्मण पारधी, त्याचबरोबर आमचे मित्र रवी करावडे, संजय शिगवण, शरद चातले, ही सारी मंडळी खास या क्षणाची वाट बघण्यासाठी. आणि अजून एक कोकणातला तुम्हाला विशेष सांगतो, तो म्हणजे पहिल्या पावसात आपण मासे पकडतो, वल्गनीला स्पेशल असणार ही सगळी लोक या क्षणाची आता वाट बघतायत. थोडा अजून पाऊस चालू झाला ना की तुम्हाला समजेल. बघूया आता काय काय आता साहित्य आहे आमच्याकडे. एक बघा बॅटरी आहेत, कारण गर्द काळोख आहे त्या ठिकाणी. हे बघा शरददा दाखवतो आमची सळी, ह्या बॅटऱ्या. म्हणजे खेकडी पकडायचे आहेत, ते पण स्वतःला प्रोटेक्शन पण आम्हाला पाहिजे. जंतू असलं तरी त्याला मारण्यासाठी काठीचा. हा, आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये, दिवड. तुमच्या इकडे काय त्याला म्हणतात काय कल्पना, पण आमच्याकडे दिवड असे सर्प आता बाहेर बघायला मिळतील. आणि त्याच्यापासून सुद्धा आम्हाला वाचायचं आहे. परंतु आज बघूया आता पुढे आपला हा थरार बघायचा आहे आता नक्की खेकड्यांचा कसा आहे तो. चला, आमचा महत्वाचा स्पॉट, अशा स्पॉटवरती आता आम्ही आलेलो आहोत. तो म्हणजे आमचा पूल. या ठिकाणी चेक केला जातोय. बघूया असा दूरदूरून आम्ही पाहतोय. आता सांभाळून. तुम्हाला आता माणसं काय दिसणार नाहीत. थोड्या वेळानं खेकडी पण बघूया आपण. मित्रांनो बघा, आता आपण पाण्यामध्ये आलेलो आहोत. हा असं आमचा वर्षभर असणारा वाहतं पाणी आहे. इथूनच खाली हा धबधबा आहे. आणि बघतोय या उजेडामध्ये मासे बघा कसे आता आपल्याला पोहताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये हा नजारा आम्हाला प्रत्येक वेळी बघायला मिळतो. काही लोकांसाठी विशेष नाविन्यपूर्ण असतील. बघताय आता कसं आहे, अजूनही पाऊस कमी असल्यामुळे बिळाच्या आतमध्ये खेकडे आहेत. आता बघा आम्ही शीग वगैरे घुसवून चावते म्हणतायत. हाय काय हे बघा आली. दाखवा एकदा. हा, हे अशा पद्धतीची खेकडे. अजून पाणी नाही ना काय त्याच्यामुळे, नाहीतर थोडा अजून पाऊस असता तर बिळावरतीच असते खेकडी. बघा आमच्या इकडे किती आता खेकडी भेटले. हे बघा आहेत, बऱ्यापैकी आहेत. हे बघा सगळे. माझी बॅटरी 40 खेकडे मिळालेले आहेत. चला अजून आता आमचा हे बघा एक आली. हे बघा कशी खेकडे आता आले शेतात. हे बघा बघतोय आम्ही एक्सपर्ट खेकडे पकडण्यामध्ये. हा, नर की मादी आहे? नर आहे. बहुतांशी तुम्हाला माद्या ह्या वेळेला बघायला मिळतील. पिल्लं सोडण्यासाठी ह्या अशा रिमझिम पावसामध्ये येत असतात. सुरुवातीला रिकामी झोळे असणारे आमचे घेऊन चालणारे रवी करावडे यांचे आता झोळे हळूहळू भरत चालले. मुंबईवाल्यांसाठी खास आनंदाचा क्षण. खेकडे शोधत आता आम्ही आमच्या गावच्या मंदिराजवळ आलेलो आहोत, गणपती मंदिर. आणि आता थोडक्यात आता आम्ही थांबतोय. हे बघा हे सगळे आमचे जोडीवाले. जवळच तुम्हाला गाव दिसतोय. म्हणजे आता आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत. पहिला मोठी आहे काला बघा किती खेकडी आलेली आहेत. कुठं पाण्या होता. आणि खेकडी पकडणाऱ्या चेहऱ्यावरचा हसू पण बघा. हे बघा आमचे या वर्षातली पहिली खेकडी. काढली भरली.
खेकड्यांचे काय मडर हाफ मडर पण दिसत आहेत. चिखलातनं काढलेले वडून आहेत. वर्षभर आपण पावसाळ्यात आता खेकडी पकडतो, पण ही मजा काय वेगळीच असं आहे. म्हणजे ह्या कशा आता पावसाच्या आशेने गवतावरती आलेले असतात. आता त्यांची पण फसगत झाली आहे, कारण अजून 7-8 दिवस लांब आहे पावसाळा. तर मस्त एक खेकडे मिळाले आहेत. खराब पाण्यातून आता स्वच्छ पाण्यात खेकडे चालले स्विमिंगला. है बा, उड्या मारतायत धबधब्यावरनं. स्विमिंग पूल रिमझिम पावसामध्ये दिसणारा हा खेकडा आमच्या इकडे हा आवर्जून बघायला मिळतो. तुमच्या भागाकडे या खेकड्याला काय म्हणतात जरा कमेंट करून सांगा. खेकडे पकडून आल्यानंतर खराब महत्वाचा भाग असतो तो म्हणजे वाटणी. हे बघा, यातलं एकाला कोणाला तरी एक्सपर्ट व्हावं लागते, आणि ठरल्याप्रमाणे आमचे हे काका हे एक्सपर्ट. यांना चिमोऱ्या मासे म्हणजे काय हातचा मळ दनादन बघ असे वाटप चालले, ज्याची त्याची थैली ज्याच्या त्याच्या हातामध्ये. आज काय नाही, पहिलाच दिवस आनंदात, किती येतील त्या तशा. पण तरी पण मंडळी तुम्ही बघित असाल, हे बघा हे माझ्या वाट्याला बघा कसे आलेले. हे बघा सोपी नाही गोष्ट, हाताला लगेच चावते चिमोरी. हे बघा माझ्या वाट्याला आलेले खेकडी. बस उद्याचा रस्ता फायनल. खेकड्यांना मी सांगतो आज तुम्ही एन्जॉय करा, उद्या काय खरा नाही. उद्या काही करा नाही. आणि हे मोठे हे बघा आता आलेले बाजूला होते. मंडळी, आजचा हा पहिल्या दिवसाचा आणि या वर्षीचा आमचा हा खेकडी पकडण्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आमच्या कोकणी युवकांना जरा त्यांच्या आवडी निवडीच्या या छंदासाठी आपण सगळ्यांनी एकदा लाईक करा आपल्या चॅनलला. बाय बाय बाय. आणि पुन्हा भेटूया मासे पकडण्याच्या व्हिडिओसाठी. रात्रीचे आत्ता 1:30 वाजले आहेत आणि आता मी निघालेलो आहे आपापल्या घरी. अर्थात वाटणी चालली माझ्याच घरी. आता मी उचलतो ही आमची बादली आणि आता आपण आपला व्हिडिओ थांबूया. ओके, टाटा, बाय बाय.